हे कुत्र 3 दिवसांपासून 23 वर्षांच्या शमंतची वाट पाहत आहे। त्याने शमंतशिवाय एक घासही खाल्ला नाही। शमंतच्या घरी हजारो लोक येतात आणि जातात, पण या कुत्र्याला फक्त शमंतला एकदा बघायचंय। ते दिवसभर फक्त कुत्र शमंतच्या घराच्या दारात बसून आहे। त्याला शमंतच्या घरी आलेल्या लोकांनी त्याच्या आवडीचा ब्रेड दिला, बिस्किटे दिली, भात चपाती सगळं घालून बघितलं, पण 3 दिवस झाले या कुत्र्याने अन्नाचा एक कणही खाल्ला नाही। त्याला फक्त शमंतची एक झलक पाहिजे, पण या कुत्र्याला कोण सांगावं शमंत या जगात नाहीये, तो कायमचा निघून गेला। अत्यंत हृदयद्रावक आणि हृदयस्पर्शी ही शमंतची कहाणी। शमंत निघून गेला आणि तो धक्का त्याच्या आईलाही सहन झाला नाही। एकुलत्या एका लेकाला हाताच्या फोडासारखं जपलं, घासातला घास दिला, गरिबीत ही लेकाला राजकुमारासारखं वाढवलं, आणि तोच शमंत नाही हे कळाल्या रवी कला ह्या त्याच्या आईनेही घरात जवळच्याच तुडुंब भरलेल्या तलावात उडी घेतली, आणि अगदी काही कळायच्या आत रवी कला या शमंतच्या आईने हे टोकाचं पाऊल उचललं। क्षणार्धात घटना लक्षात आल्या तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला। पाण्यातून बाहेर काढलं तेव्हा तिचा श्वास अजून चालू होता। पटकन दवाखान्यात नेण्यात आलं, पण दवाखान्यात डॉक्टर नव्हते। एकच गोंधळ उडाला, डॉक्टर वेळेत मिळाले नाहीत, आणि रवी कलाने अखेरचा श्वास घेतला। आई लेकाच्या मृत्यूने अख्खं शहर हादरलं। कष्टाने उभा केलेला संसार तासाभरात उद्ध्वस्त झाला। शमंत 23 वर्षांचा मुलगा अतिशय हुशार आणि समजूतदार, प्रेमळ होता। आई वडिलांचा प्रचंड लाडका एकुलता एक मुलगा। त्याने आतापर्यंत आई वडिलांना एक शब्दही कधी उलट बोलला नाही। त्याच्या आई वडिलांचंही तेवढंच ते विश्व, नवरा बायको आणि शमंत। शमंत MBA झालेला, त्याला शहरात चांगली नोकरी मिळाली असती, पण त्याने आई वडिलांना सोडून शहरात जाण्याचा निर्णय न घेता गावाकडेच राहून काहीतरी करण्याचा निर्णय घेतला। तो प्रचंड कष्टाळू होता। त्याला त्याचं छोटं घर बदलून एक मोठं घर बांधायचं होतं, सगळी स्वप्न पूर्ण करायची होती, आई वडिलांना सुखी बघायचं होतं। तो दररोज पहाटे 3ला उठायचा, एका हॉटेलमध्ये काम करायचा। तिथे तो मालक यायच्या आधी सगळी पदार्थ करून ठेवून पुन्हा 7ला घरी येऊन पिकअप भाड्याने चालवायचा। 6 महिन्यापूर्वीच त्याने पिकअप घेतलेली। आई हळूहळू सगळं करत जाऊ, एक दिवस बघ कसा मी मोठा बनतो, असं तो नेहमी आईला सांगायचा। पिकअप त्याने कर्ज काढून घेतलेली। त्याचा स्वभाव प्रेमळ आणि प्रचंड हळवा होता। कधीही गरीब माणसांकडून त्याने पैसे घेतले नाहीत। सगळ्यांपेक्षा 100 रुपये कमीच भाडं घेतलं, प्रत्येकाला मदत केली। जाता जाता भिकाऱ्याला असेल तेवढे पैसे दिल्याशिवाय त्याने पुढे पाऊलही ठेवलं नाही। त्याला कधी 10 मिनिटे जरी मिळाली तरी तो रानात जाऊन काम करायचा। त्याची आई ही प्रचंड कष्टाळू होती। शमंत घरी आल्याशिवाय ती जेवत नसे, म्हणूनच शमंत बाहेर नोकरीसाठी गेला नव्हता। शमंत येता येता हॉटेलमध्ये राहिलेलं ब्रेड, बिस्किट काहीतरी आणायचा आणि अगदी प्रेमाने कुत्र्याला घालायचा। कुत्रा त्याची वाट बघत बसायचं। लांबून शमंत दिसला की पळत पळत जायचं, आणि आजही तेच कुत्र शमंतची वाट पाहते। पण त्या दिवशी जोराचा पाऊस, वारही काळ बनून आलेलं। शमंत पिकअप घेऊन शेतात काम करणाऱ्या आईला आणि इतर कामगारांना आणायला चाललेला। भयंकर पावसाने त्याचा घात केला। अचानक पिकअपचा ताबा सुटला आणि पिकअप लाईटच्या खांबाला धडकली। पिकअप घसरून सरळ रोडच्या शेजारी तुडुंब भरून वाहणाऱ्या भद्रा नदीत पडली। थोड्या वेळाने रोडवरून जाताना एका माणसाने बघितलं, लाईटचा खांब तुटून पडलाय आणि पिकअप बुडताना दिसते। त्याने आरडाओरडा केला। अख्खं गाव रस्त्यावर उतरलं, पण प्रचंड पावसात काहीच कळेना। पोलीसही लवकर येत नव्हते। गावकरी जमेल ते प्रयत्न करत होते। त्यांना माहिती नव्हतं ती शमंतची पिकअप आहे। शमंत अजून कसा आला नाही म्हणून तिच्या आईने इकडे फोन लावून त्याची खूप वाट बघितली। फोन स्विच ऑफ होता। तिथली खूप वेळा प्रयत्न केला। शेवटी वडिलांना विचारलं, त्यांनी सांगितलं केव्हाच निघालाय। अंधार होत आला, शमंत गायब होता, आणि अख्खं गाव नदीकडेच्या रोडवर जमलेलं। पुढे BSFच्या जवानी पिकअपला उचलून काढली। ती पिकअप शमंतची होती। तोपर्यंत आई घरी चालत येत होती। तिने सगळा प्रकार बघितला। वाकून पिकअपमध्ये बघितलं, शमंत पिकअपमध्ये नव्हता। गगनाला भिडणाऱ्या तिच्या आक्रोशाने अख्खा गाव रडला। शमंत सुखरूप आहे असं तिला उगाचच सांगण्यात आलं, पण तिने शमंतला मला एकदा दाखवा याचा हट्ट धरला। शमंतचा मृतदेह अजूनही सापडला नाही। तिने एक रात्र शमंतशिवाय कशी तरी काढली। नातेवाईक जमलेले। तिने त्या गर्दीतून वाट काढून शमंतशिवाय मी जगून काय करू म्हणत तुडुंब भरलेल्या तलावात उडी मारली आणि कायमची निघून गेली। या तुटलेल्या संसारात शमंतचे वडील जगण्याचा प्रयत्न करतायत। हे सगळं ऐकलं की डोळ्यात आपोआप पाणी येतं। देवा, अशी वेळ कोणावरही आणू नकोस। काही असो, आपल्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत। श्री स्वामी समर्थ सर्वांना सुखी ठेवा। तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।